ओम शांती। आज आहे 8 एप्रिल 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही देहाभिमानाचा दरवाजा बंद करा, म्हणजे मग मायेची वादळे येणे बंद होईल। प्रश्न आहे, ज्या मुलांची बुद्धी विशाल असते त्यांची लक्षणे सांगा। उत्तर आहे, 1. त्यांच्या बुद्धीमध्ये पूर्ण दिवस सेवेचेच विचार चालत राहतील। 2. ते सेवेशिवाय राहू शकणार नाही। 3. त्यांच्या बुद्धीमध्ये असेल की कसे साया विश्वावर घेराव घालून सर्वांना पतितापासून पावन बनवावे। ते विश्वाला दुःखधाम पासून सुखधाम बनविण्याची सेवा करत राहतील। 4. ते अनेकांना आप समान बनवत राहतील। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. आपणच आपल्याशी प्रतिज्ञा करायची आहे की मी माझा वेळ वाया घालवणार नाही। संगमाचा प्रत्येक क्षण सफल करणार। मी बाबांना कधीही विसरणार नाही। स्कॉलरशिप अर्थात शिष्यवृत्ती घेऊनच राहणार। 2. नेहमी हे लक्षात रहावे की आता आपली वानप्रस्थ अवस्था आहे। पाय नरकाकडे, डोके स्वर्गाकडे आहे। बाजोली अर्थात कोलांटी उडीची आठवण करून अपार आनंदामध्ये राहायचे आहे। देही अभिमानी बनण्याची मेहनत करायची आहे। आजचे वरदान आहे, आपल्या सर्वश्रेष्ठ पोझिशनच्या अर्थात स्थितीच्या खुमारीद्वारे अर्थात नशेद्वारे अनेक आत्म्यांचे कल्याण करणारे अधिकारी स्वरूप भव। स्पष्टीकरण आहे, आपण ऑलमाइटी ऑथॉरिटीची अर्थात सर्वशक्तिवान बाबांची मुले आहोत। ही आहे सर्वश्रेष्ठ पोझिशन। या पोझिशनच्या खुमारीमध्ये अर्थात नशेमध्ये रहा, तर मायेची अधीनता समाप्त होईल। याच ऑथॉरिटीचे स्वरूप बनल्यामुळे कोणत्याही आत्म्याचे कल्याण करू शकता। जे सदैव या खुमारीमध्ये राहतात ते सदाकाळचे राज्यभाग्य प्राप्त करतात। हीच ऑथॉरिटी नेहमी कायम ठेवाल तर विश्व तुमच्या समोर झुकेल, तुम्ही कोणा समोर झुकू शकत नाही। स्लोगन आहे, करावनहार बाबांच्या स्मृतीद्वारे मीपणाला समाप्त करा। ओम शांती।